आता हे पान कसं आहे पान डायरेक्ट झाड आहे भाकरीसारखं आहे. आणि याला पावसामुळे गारवा एवढा डेव्हलप झाला नाही. बघा ना तुम्ही, पाऊसच आहे पण म्हणजे पावसामुळे गारवा डेव्हलप झाला नाही. याला गारवा एवढा डेव्हलप का नाही झाला? कारण पाऊस सारखा पाऊस ना उघडला हवा, तरी पण वरती काय तयार झालाय? जादू आहे की नाही? पान एकदम डेव्हलप आहे. ओलच हटली ना. ओला हटली तरी पण झाड तयार झालं. हे बघा तयार झालं. आहे की नाही? हे थोडक्यात आता तुमचा माल येते आणखीन 10-15 दिवसामध्ये तयार होईल. पानं तयार झाली म्हणजे माल आला. पानं जर खाल्ले ना खालून, हे बघा हे पानं बघा सर एकदम चकाचक. हे बघा तुम्ही सॉइल मारलेलं बघा त्या पानावर कुठे तंदी बघा बघा नाही त्या पानावरती साईडमध्ये साईड पानावरती दिसते. बापरे, त्यामध्ये किती घट्ट मारलं. घट्ट ते म्हणजे लाभे. ते मला सांगायचं काय आहे की तुम्ही जे सॉइल मारलेलं आहे त्या पानामुळे खाली जे तिथे कोण पडले दिसते. हे बघा, हे बघा. येण लावले ते आणि त्याच्यामुळे तुमचे पानं जाड किती झाले? त्या ठिकाणी तुमची पानं जाड किती झाली त्याच्यामुळे? पान तुम्ही आहे का नाही? म्हणजे मला सांगायचं काय आहे की जर CN रेशो मेंटेन केला तर किती ताकद येते. पण सॉईलचं कसं आहे, सॉईलमध्ये फक्त कर्बच मिळतो. पण तुम्ही जर वैदिक वापरलं पूर्ण बॅलन्समध्ये, तर वैदिकमध्ये बाकी सगळे न्यूट्रिएंट्स मिळतात. 16च्या 17च्या 17 घटक मिळतात. हा फायदा आहे दोघांमधला. आलं लक्षामध्ये? म्हणजे CHO NPK कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि मायक्रोन्यूट्रिएंट असे 17च्या 17 घटक तुम्हाला वैदिकच्या याच्यातून मिळतात. मग सॉईलमधून तुम्हाला मेजरली कार्बन मिळतो. पण सॉईलने तुमच्या झाडाच्या मुळ्या काय चिवट केल्या, जे तण आहे त्याला तुम्ही वाढून दिलं नाही. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. तण नाही वाढलं म्हणजेच रोग नाही वाढत. तण, रोग आणि किडी हे एकाच कुटुंबातले एक आलं का सगळ्यांना घेऊन येत. म्हणजे हा मोठा फायदा तुम्हाला इथं दिसतो.